उद्या कोकण पदवीधर मतदारसंघाचं मतदान आहे। मी आता आहे खेडमध्ये आणि खेडमधील किंवा मग गोहागर साईडच्या ज्या सर्व खाडीपट्टा आहे त्या खाडीपट्ट्यातील लोकांनी या पदवीधर मतदारसंघावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। नक्की समस्या त्यांची काय आपण त्यांची जाणून घेणार आहोत। आपल्यावर एक शिक्षक आहेत। सर, काय सांगाल नक्की तुम्ही हा जो निर्णय घेतला तो का घेतलेला आहे? कोकण पदवीधर मतदारसंघात या अगोदर जर देखील बघितलं असतं तुम्ही, जिथे खेडचे मतदान होतं तर खेडातच होतो। ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आता सध्याचं मतदान गुहागर, चिपळूण, खेड हे जे लांब लांब अंतरावर जे आहेत टाकलेले आहेत, नावं गेलेले आहेत। तर खेडचं उदाहरण बघितलं तर 81 नंबर यादीचे सगळे जे खाडीपट्ट्याचे सर्व लोक आहेत त्यांच्या इथून 40 किलोमीटरवर अंतरावर जे आहेत ते मतदान कक्ष केलेले आहेत। तर इतका लांब जे लोक जाऊ शकत नाही, तर लोकांना जे आहेत त्रासदायक होणार आहेत। तर त्यामुळे लोकांनी सांगितलं की आता बहिष्कार टाकू आपण, या जाणं होत नाही इतकं लांब। अंतर भरपूर आहे, जायला 40 किलोमीटर आणि यायला 40 किलोमीटर म्हणजे 80 किलोमीटर येऊन जो प्रवास होणार आहे। त्यामुळे आम्ही या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकतो असं त्यांचं म्हणणं आहे। आपले दुसरे इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याही जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल नक्की तुम्ही बहिष्कार का टाकलेला आहे? यापूर्वी जेव्हा पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली त्याचा मतदान खेडमध्ये झाला, पण आज ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये जे निवडणूक आहे त्याचा आमचा बूथ जो आहे तो लोट्यामध्ये लागलेला आहे। खाडीपट्ट्यातून लोट्याचा जो डिस्टन्स आहे, तो अंतर आहे, तो कम से कम 40 किलोमीटरचा आहे। आणि 40 किलोमीटर जाणं येणं हे लोकांच्या हिनत नाही बसत का, कारण ह्यासाठी मोठ्या प्रमाणे खर्च वगैरे होतो। ग्रामीण लोक आहेत, ग्रामीण भागाची लोक आहेत, ते कसे जाणार तिकडं? त्यासाठी आम्ही लोकांनी असा निर्णयच केलेला आहे की जर 2 दिवस उद्यापर्यंत जर आमचा मतदान खेडमध्ये डायव्हर्ट करण्यात नाही आला तर आम्ही लोट्यामध्ये जाऊन मतदान करणार नाही आणि या मतदानावर आम्ही बहिष्कार करू। मुळात पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये जर 40 किलोमीटर यायचं आणि 40 किलोमीटर जायचं हे फार कठीण असतं, कारण कोकणामध्ये पाऊस खूप असतो आणि हे जे अंतर आहे या अंतरावरूनच सध्या वाद निर्माण होताना दिसत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, खेड, रत्नागिरी।